नमस्कार. उद्या बुद्ध पौर्णिमा आहे. त्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं ज्यांचा जीवनाचं स्मरण आपण सर्वांनी सर्व काळ केलं पाहिजे अशा तथागत गौतम बुद्धांना मी मनापासून वंदन करतो. आणि या निमित्ताने आपल्याला भगवान बुद्धांच्या चरित्राबद्दल सांगण्याची संधी मिळते, हे देखील मला समाधान देणारी गोष्ट वाटते. भगवान बुद्धांचं चरित्र विलक्षण आहे. ज्या महापुरुषांनी जगावरती स्वतःचा ठसा अमीटपणे उमटवलेला आहे त्या महापुरुषामध्ये भगवान बुद्धांची गणना होते. भगवान बुद्धांच्या जीवनाविशिष्ट असं की त्यांचा जन्म, त्यांची बुद्धत्व प्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण या जीवनातल्या अतिशय 3 महत्त्वाच्या घटना देखील एकाच दिवशी घडल्या, आणि ते म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या. आणि त्यासाठी आपण ही वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतो. भगवान बुद्ध हे बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी घराबाहेर पडले आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना येऊ लागले. त्यांच्या जीवनाचा सार्वकालिक संदेश तर आहेच, परंतु सध्या समाजामध्ये आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी मला भगवान बुद्धांच्या शिकवणुकीची विशेष आठवण होते. मध्ये मोठ्या प्रमाणावरती सवलत देण्यात आली आणि ठिकठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं की दारूच्या दुकानांच्या बाहेर मोठ्या मोठ्या रांगा लागल्या, आणि या रांगामध्ये स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब असा कुठल्याही प्रकारचा भेद न करता अनेक लोक या रांगेमध्ये होते. भगवान बुद्धांनी जे पंचशील सांगितलंय त्याच्यामध्ये आवर्जून त्यांनी असं सांगितलंय की सुरामेय मज्जपाना पमादिठाना, हे याच्यापासून मी दूर राहीन, सर्व प्रकारच्या व्यसनांच्या पासून मी दूर राहीन. हा भगवान बुद्धांचा संदेश इतक्या वर्षानंतर देखील आज लागू आहे हे बघून एका बाजूला मनामध्ये त्यांच्या द्रष्टेपणाची, मोठेपणाची खात्री पटते, पण दुसऱ्या बाजूला दुःख देखील होतं की समाजामध्ये दुर्दैवानं आज लोक व्यसनांनाच प्रतिष्ठा सांगतात आणि व्यसन करण्यामध्ये मोठेपणा सांगतात. त्यामुळे भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा आज देखील आपल्याला आवश्यक असा भाग आहे, तो म्हणजे पंचशीलाचा आहे. मग आपण चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, सर्व प्रकारच्या व्यसनांच्यापासून दूर राहणार, हिंसेपासून दूर राहणार. ह्या व्यक्तिगत जीवनाची नीतिमत्ता उंचावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहेत. आणि एक माणूस म्हणून जर आपली प्रगती व्हायची असेल तर या गोष्टी आपण नेहमी करत राहिल्या पाहिजेत. आणि हाच तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाचा सार्वकालिक संदेश आहे असं मला वाटतं. हा सार्वकालिक संदेश समजावून घेताना त्यांच्या जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बघायला लागलो तर त्याच्यामधून आपल्याला लक्षात असं येतं की सर्व प्रकारच्या अतिरेकापासून आपण दूर राहिलं पाहिजे. याचा अनुभव त्यांना केव्हा आला तर सर्व सुख जीवनामध्ये हात जोडून उभी होती. महाराजा शुद्धोधन आणि माता मायावती यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सर्व सुखांचा उपभोग घेतला, परंतु एके दिवशी मनामध्ये विचार आला आणि आपली असलेली पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल यांचा त्याग करून ते घराबाहेर पडले आणि शरीराला अतिशय कष्ट देऊ लागले. सर्व प्रकारचे कष्ट नंतर मला असं त्यांना वाटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण करायला सुरुवात केली. परंतु या अत्यंत शारीरिक कष्टामुळे त्यांना ग्लानी आली आणि आपण चरित्रामध्ये असं बघतो की सुजाता नावाच्या महिलेनं त्यांना खीर प्यायला दिली. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा धडा ते शिकले की केवळ शरीराला कष्ट देऊन चालणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला अंतरंगात डोकवावं लागेल. आणि जर आपल्याला बुद्धत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतरंगात जाण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल, स्वतःचा विचार करावा लागेल. हा विचार देखील अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण समाजामध्ये वावरताना आजूबाजूला असं बघतो
की लोक अतिरेकाकडे झुकतात. एखादी गोष्ट आवडली, योग्य वाटली, पटली की त्याच्या मागे वाहवत जातात. परंतु अति सर्वत्र वर्जयेत असं संस्कृतमध्ये म्हणतात. तो अतिरेक टाळण्याची शिकवण देखील तथागत गौतम बुद्धांच्या चरित्रातून आपल्याला मिळते असं मला वाटतं. आणि मग हा अतिरेक टाळल्यानंतर मग महत्त्वाचं काय करायचं, तर महत्त्वाचं करायचं ते म्हणजे स्वतःच्या अंतरंगात डोकवायचं. आणि मग चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की तिथून पुढची जवळपास 7 वर्ष सिद्धार्थानं तपश्चर्या केली आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्वाचा साक्षार झाला आणि ते आता तथागत गौतम बुद्ध झाले. आणि या साक्षात्काराचा उपयोग केवळ स्वतःसाठी करायचा नाही, तर तो सर्व समाजासाठी करायचा. आणि जे मूलभूत सत्य आपल्याला सापडलेलं आहे ते सत्य सर्व समाजापर्यंत न्यायचं या उद्देशानं त्यांनी सर्व लोकांच्या मध्ये प्रचार करायला सुरुवात केली, प्रवचन द्यायला सुरुवात केली. आणि मग जीवनामध्ये जे दुःख आहे ते शाश्वत आहे. त्या दुःखाच्या मागे तृष्णा नावाचं मूळ आहे. या तृष्णेवरती मार्ग काढता येऊ शकतो. आणि त्या तृष्णेवरती मार्ग काढायचा असेल तर तो अष्टांगिक मार्ग देखील त्यांनी समाजापुढे ठेवला. आणि सम्यक दृष्टी ही समाजामध्ये असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ही सम्यक दृष्टी त्यांच्या स्वतःच्या जीवनात होती का असा प्रश्न आपण विचारला तर आपल्या लक्षात असं येतं की ही सम्यक दृष्टी देखील त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग माणसाची जात पात, तो कोणत्या परिस्थितीत आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, मोठ्या पदावरती आहे किंवा सामान्य माणूस आहे, अशा प्रकारचा कुठलाही भेद न करता समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना त्यांनी आपल्या संघामध्ये प्रवेश दिला. आणि मग त्याच्यामध्ये हातावरती उपजीविका असणारे अनेक समाज बांधव जसे होते तसे समाजातील त्याला अभिजन वर्ग म्हणला जातो अशा अभिजन वर्गामधले देखील लोक होते. परंतु त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये यांच्या प्रती कोणाच्याच प्रती विशेष आत्मीयता किंवा विशेष दुरावा अशा पद्धतीची भावना नाही, तर सर्वजण समान आहेत अशा पद्धतीच्या भावनेचा व्यवहार आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये बघायला मिळतो. समाजामध्ये आपण ज्या वेळेला वावरतो त्या लक्षात असं येतं की समाजामध्ये आपण काय प्रतिक्रिया द्यायची हे समोरच्या व्यक्तीची पार्श्वभूमी पाहून ठरवलं जातं की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो. मग समोरचा व्यक्ती कोण आहे, तो कोणत्या पदावरती आहे का, मग तो स्त्री आहे की पुरुष आहे किंवा तो कोणत्या पार्श्वभूमीवरनं आला आहे याचा विचार करून बऱ्याच वेळेला प्रतिक्रिया दिल्या जातात. परंतु तसं न करता सर्वानुभूती, समदृष्टी ठेवणं, सम्यक दृष्टी ठेवणं हा देखील अतिशय जीवनामध्ये आचरणात आणण्याचा भाग आहे. आणि मग ही शिकवण समाजापुढे देताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंब केला. आपल्या देशामध्ये आज देखील चमत्कारावरती, बुवाबाजीवरती अनेक लोकांचा विश्वास आहे असं आपल्या लक्षात येतं. त्या पद्धतीच्या बातम्या आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वाचत असतो, पाहत असतो, ऐकत देखील असतो. पण अशा सर्व प्रकारच्या चमत्कारापासून तथागत गौतम बुद्ध हे नेहमीच दूर राहिले. आणि समोरची व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीमधून आपल्याला प्रश्न विचारते याची माहिती घेऊन त्या पद्धतीचं उत्तर तथागत गौतम बुद्धांनी दिलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. या संदर्भामध्ये किसा गौतमी यांची कथा अतिशय प्रसिद्ध आहे. किसा गौतमी यांचा मुलगा सर्पदंशानं मरण पावला, एकुलता एक मुलगा. आणि जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख काय, तर आपल्या अपत्याचा मृत्यू बघणं हे जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे. ते दुःख त्यांच्या वाट्याला आलं. त्या दुःखानं वेड्यापिशा झाल्या आणि सर्वत्र लोकांना विचारू लागल्या की याच्यामध्ये कोणीतरी चमत्कार करून दाखवील का, माझ्या मुलाला जिवंत करून दाखवील का. प्रत्येक ठिकाणी नकार आल्यानंतर कोणीतरी सांगितलं की जा तुम्ही तथागत गौतम बुद्धांच्याकडे जा आणि निश्चितपणे याच्यामध्ये मार्ग आणि ते चमत्कार करून तुमच्या मुलाला देखील जिवंत करू शकता. आता भाबड्या आईची आशा त्यांना तथागत गौतम बुद्धांच्याकडे घेऊन गेली. भगवान बुद्धांच्या लक्षात असं आलं की जे दुःख त्यांच्यावरती कोसळलंय त्या दुःखामुळे सहजपणानं विचार करणं, तर्कशुद्ध विचार करणं या मातेला शक्य नाही. त्यामुळं दुःखावरती औषध काय, तर असं म्हणलं जातं की टाईम इज द बेस्ट मेडिसिन. आणि त्या वेळेचाच उपयोग तथागत गौतम बुद्धांनी करायचा ठरवला. आणि त्यांना सांगितलं की हो, मी तुझ्या मुलाला जिवंत करू शकतो, पण त्यासाठी मला मुठभर मोहरी फक्त तू आणून दे. या गौतमीला खूप आनंद झाला
मुठभर मोहरी मागून आणणं ही काही फार अवघड गोष्ट नाही. परंतु तथागत गौतम बुद्धांनी जी अट सांगितली की ही मुठभर मोहरी कुठल्याही घरातली नको, तर ज्या घरामध्ये अजूनपर्यंत एक देखील मृत्यू झालेला नाही अशा घरातली मोहरी तुम्हाला आणून दे. आता त्या दुःखाच्या सगळ्या भरामध्ये असलेली ती गौतमी, तिला आशा वाटली आणि त्या आशेच्या पोटी ती दारोदार हिंडू लागली. आणि मग प्रत्येक ठिकाणी तिच्या लक्षात असं आलं की प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी व्यक्ती हा निधन पावलेला आहे, कोणाचा ना कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये वेळ जसा जसा जाऊ लागला तसं तिला भान येऊ लागलं. जो विचार हरवला होता, जो तर्क हरवला होता, तो तर्क हळूहळू परत येऊ लागला. आणि शेवटी ज्या वेळेला ती निराश होऊन गौतम बुद्धांच्याकडे आली, त्यावेळेला ती म्हणाली की एकही मृत्यू झाला नाही असं कुठलंच घर मला गावामध्ये सापडलं नाही, आणि हे कसं शक्य आहे. आणि मग गौतम बुद्धांनी तिला असं सांगितलं की जर मृत्यू सर्वांच्या घरी होऊ शकतो तर तसा तुझ्या देखील घरी झालाय. घटना दुःखाची आहे, परंतु तू तिला धीरानं सामोरं गेलं पाहिजे. ही एका बाजूला शिकवण. दुसऱ्या बाजूला शिकवण काय, तर एक भारद्वाज नावाचा श्री गृहस्थ होता आणि त्यानं गौतम बुद्धांना असं म्हणालं की तुम्ही तर धट्टेकट्टे दिसता, तुम्ही शेतकरी सारखी मेहनत का करत नाही. मी माझ्या शेतात जातो, मी नांगरट करतो, त्याच्यातून पीक घेतो आणि त्या पिकाच्या आधारावरती मी माझं कुटुंब आणि माझा सगळं चरितार्थ चालवतो, मग तुम्ही का कष्टापासून लांब पळता. असं म्हटल्यानंतर गौतम बुद्धांनी शेतकऱ्याला समजेल असं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं की ज्यांच्या अंतःकरणामध्ये अजून प्रज्ञेचा प्रकाश पडेल अशी व्यक्ती म्हणजे माझं शेत आहे. माझं धैर्य, माझं धाडस हा माझा नांगर आहे आणि या नांगराच्या आधारावरती मी कष्ट करून या सगळ्यांच्या जीवनामध्ये मी ज्ञानाचा प्रकाश पेरतो, हे माझं आलेलं पीक आहे. आणि या उदाहरणाच्या आधारे ज्या वेळेला गौतम बुद्धांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं त्यावेळेला त्या शेतकऱ्याला पटलं आणि त्याला आपली चूक लक्षात आली. त्यामुळं समोरचा व्यक्ती कसा आहे हे बघून त्याच्याशी संवाद साधायचा, त्याच्या बोलीमध्ये, त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये, त्याला समजणाऱ्या उदाहरणांमध्ये त्याच्याशी संवाद साधायचा. ही शिकवण देखील गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळते. गौतम बुद्धांचं जीवन विलक्षण अशासाठी आहे की जो ज्ञानाचा, बुद्धत्वाचा मार्ग आपल्याला सापडला तो त्यांनी कधीही झाकून ठेवला नाही. काही वेळेला आपल्याला समाजामध्ये असं बघायला मिळतं की एखादी नवीन गोष्ट सापडली, वेगळी गोष्ट सापडली की ती लोक आपल्यापुरती मर्यादित ठेवतात आणि त्याचा उपयोग केवळ आपल्यापुरता राहील किंवा आपल्याला पाहिजे असलेल्या लोकांच्या पुरता मर्यादित राहील असं बघतात. परंतु गौतम बुद्धांनी मात्र तसं केलं नाही. आपली सर्वच्या सर्व शिकवण त्यांनी लोकांच्या समोर जशीच्या तशी प्रस्तुत केली आणि लोकांना सांगितलं की या शिकवणीच्या आधारावरती जर तुम्ही वाटचाल कराल तर जशी मला बुद्धत्वाची प्राप्ती झाली तशीच बुद्धत्वाची प्राप्ती तुम्हाला देखील होईल. या ठिकाणी अजून एक मुद्द्याचा उल्लेख केला पाहिजे, ते म्हणजे हे जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञानप्राप्तीच्या मागे त्यांची केवळ एकाच जन्माची तपश्चर्या आहे असं मानणं योग्य नाही, तर त्याच्या मागे त्यांच्या 500पेक्षा अधिक जन्मांचा, पूर्वजन्मांचा अनुभव आहे. आणि आपण ज्या जातक कथा म्हणतो, ज्या जातक कथांच्या माध्यमातून गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या शिष्यांना आणि समाजाला उपदेश केला आहे, त्या जातक कथातून आपल्याला लक्षात असं येतं की बुद्धत्व प्राप्तीपूर्वी त्यांना 500पेक्षा जास्त जन्म घ्यावे लागले होते. आणि याच्यातून लक्षात काय येतं, तर अंतिम ध्येय जर गाठायचं असेल तर चिकाटीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि मग ते अंतिम ध्येय केवळ एकाच जन्मामध्ये साध्य होईल असं न मानता जन्मानुजन्म ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे, असा दीर्घ प्रयत्नांचा संदेश देखील त्यांच्या जीवनातून आपल्याला बघायला मिळतो. आणि मग या जातक कथांच्या माध्यमातून समाजाचं, शिष्यांचं प्रबोधन करत त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या आणि समाजामधल्या वेगवेगळ्या लोकांच्या समोर ते जात होते आणि त्या पद्धतीनं ते त्यांचा उपदेश देत होते. आता हा उपदेश देणारे कोण होते? स्वतः तथागत गौतम बुद्ध तर होतेच, पण त्याचबरोबर त्यांचे शिष्य देखील होते. आणि हे शिष्य तयार आहेत की नाही, ते योग्य पद्धतीनं आपला संदेश समाजापर्यंत पोचवू शकतील की नाही, याच्यासाठी ते आपल्या शिष्यांशी संवाद साधत त्यांची एका अर्थानं परीक्षा घेत. आणि मग एका प्रदेशामध्ये आजपर्यंत बुद्ध विचार पोचलेला नव्हता, बुद्ध धर्म पोचलेला नव्हता, त्या प्रदेशात कोण जाणार
असं विचारल्यानंतर एका शिष्यानं त्याच्यासाठी संमती दर्शवली आणि सांगितलं की होय, मी त्या प्रदेशात जायला तयार आहे आणि संदेश पोचवायला तयार आहे. त्यावेळेला भगवान बुद्धांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू त्या प्रदेशात गेलास आणि लोकांनी तर तुला शिव्या शाप दिल्या, तर तू काय करशील? शिष्यानं उत्तर दिलं, मी काहीच करणार नाही. मी याच्यात आनंद मानेन की मला फक्त शिव्या शाप दिले, पण माझ्याशी धक्काबुक्की केली नाही. मग पुढचा प्रश्न आला, मग जर समजा धक्काबुक्की केली तर तू काय करशील? धक्काबुक्की केली तर मी याच्यात समाधान मानीन की मला केवळ धक्काबुक्की केली, पण लाठीकाठीनं मला काही मारलं नाही. मग जर लाठीकाठीनं मारलं तर याच्यात आनंद मानेन की मला तलवारीनं मारलं नाही. पण तलवारीनं मारलं तर तलवारीनं याच्यात आनंद मानेन की तलवारीनं केवळ मला जखम केली, माझा जीव मात्र घेतला नाही. आणि जर जीवच घेतला तर त्या शिष्यानं उत्तर दिलं, जर माझा जीवच घेतला तर मला आनंद होईल. कारण हे भगवन, तुम्हीच सांगता की तृष्णा हे मूळ आहे आणि ते दुःखाचं मूळ या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला येतं. आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत तृष्णेचं मूळ जर तुटलं नाही तर सदोदित दुःखाचाच अनुभव येईल. त्यामुळं या जीवनातल्या दुःखाचा अंत माझ्या मरणानं होईल आणि त्याचा मला आनंद होईल. आपल्या शिष्याचं उत्तर तथागत गौतम बुद्धांना आवडलं आणि त्यांनी त्याला आपल्या विचाराचा प्रसार करण्यासाठी परवानगी दिली आणि तो विचाराचा प्रसार करण्यासाठी त्या प्रदेशामध्ये निघून गेला. अशा प्रकाराने विचाराचा प्रसार करण्यासाठी एक नवीन प्रकारची पद्धत ही त्यांनी घालून गेली आणि त्याला भिक्खू संघाचं नाव दिलं. आता या भिक्खू संघामध्ये सुरुवातीला केवळ पुरुषांना प्रवेश होता, परंतु नंतर एका टप्प्यावर महिलांना देखील प्रवेश. आणि त्या भिक्खू संघामध्ये महिला आणि पुरुषांना सहभागी होऊ लागले. आता या भिक्खू संघाचं महत्त्व असं आहे की या भिक्खू संघामध्ये विचार विनिमय होई, चर्चा होई, विचारांचं आदान प्रदान होई आणि सर्वांच्या चर्चेनं एखाद्या गोष्टीचा मार्ग काढणे हे लक्षात येतं. आपण भारताच्या लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो आणि या लोकशाहीसाठी हे आपल्याला आदर्शवत उदाहरण आहे की आपल्या देशाची समाजाची वाटचाल कशी व्हायची असेल याच्यावर जर विचार विनिमय व्हायचा असेल तर तो सर्वांनी मिळून एकत्र केला पाहिजे. आणि ज्या यंत्रणा आपल्याला उपलब्ध आहेत त्या यंत्रणांच्या मध्ये सहभागी होऊन आपण विचार विनिमय केला पाहिजे, विचारांचं आदान प्रदान केलं पाहिजे आणि देशाच्या समाजाच्या समोरच्या प्रश्नांवरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही लोकशाही प्रधान देशासाठी नवे सर्व समाजासाठी, सर्व मानवजातीसाठी हा उपदेश सार्वकालिक आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि आपल्याकडे अनुभवानं असं म्हटलं जातं की अनेक लोक जे बोलतात त्याच्यामध्ये सत्याचा साक्षात्कार होत असतो, केवळ एका व्यक्तीच्या विचारानं चालून भागत नाही. सर्वांचा विचार त्याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि सर्वांच्या विचारानं आपण प्रगती करू शकतो. आणि याच भिक्खू संघामध्ये त्यांनी जीवनामध्ये जी तत्त्व आचरणात आणली पाहिजे त्या आचरणात आणण्याचा आग्रह धरलेला आहे. मग तो वैयक्तिक शुद्धीचा आग्रह असेल, मग तो पंचशिलाच्या माध्यमातून असेल, मग वागण्या बोलण्याची रीत असेल ती अष्टांग मार्गाच्या पासून असेल. जसा हा आग्रह त्यांनी आपल्या भिक्षू संघाला धरला तसाच आग्रह त्यांनी जे गृहस्थी त्यांचे शिष्य होते आणि शिष्या होत्या त्यांच्यासाठी देखील हा आग्रह धरलेला आहे. त्यामुळं पंचशिलाची शिकवण ही सर्वांसाठी सर्वकालिक आहे हे आपण लक्षात घेऊया. आणि ही शिकवण करत असताना महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला, ते म्हणजे की जर आपल्याला प्रश्नांवरती उत्तर शोधायचं असेल तर त्या प्रश्नांचं उत्तर शोधायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं. या टाळेबंदीच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये एक संदेश समाज माध्यमांवरून सर्वत्र फिरत होता आणि तो संदेश असा होता, त्या संदेशामध्ये ध्यानस्थ बसलेल्या एका व्यक्तीचं चित्र दाखवलेलं होतं आणि एक वाक्य त्याच्यावरती लिहिलेलं होतं की व्हेन यू कॅनॉट गो आउटसाइड यू शुड गो इन. म्हणजे नाईलाजानं आम्हाला आता बाहेर पडता येत नाही म्हणून आम्ही आमच्या अंतरंगामध्ये डोकावलं पाहिजे, अशा प्रकारचा भाव कदाचित त्या संदेशामधून व्यक्त होत होता असं मला स्वतःला वाटतं. परंतु तथागत गौतम बुद्धांचं वैशिष्ट्य काय, तर त्यांनी सांगितलं की मार्ग दाखवणारा कोणी वेगळा नाही, मार्ग दाखवणारा तू स्वतः आहेस. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते असं म्हणतात, जो उपदेश ते वारंवार करतात त्याच उपदेशाचं आचरण आपण नेहमीच करू शकतो आणि तो उपदेश आहे अत्तदीपो भव. म्हणजे तू स्वतःच तुझा दिवा हो.
आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय स्वतःच्या बुद्धीच्या विचाराच्या अनुभवाच्या आधारावरती घे आणि त्या बुद्धीच्या विचाराच्या अनुभवाच्या आधारावरती तू तुझी वाटचाल कर. मला वाटतं हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो देखील सार्वकालिक आहे. आणि हा सार्वकालिक असणारा संदेश आपण आपल्या आचरणामध्ये आणूया. आणि मग हा संदेश आचरणात आणत असताना मग ज्या गोष्टींची त्यांनी अपेक्षा केलेली आहे त्याच्यामध्ये करुणेची देखील अपेक्षा आहे. आत्ता या कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळामध्ये या करुणा भावाचं जागरण झालेलं आपल्याला सर्व ठिकाणी बघायला मिळतं. आणि आपल्याला बघायला मिळतं की समाजामधल्या सर्व स्तरामधल्या व्यक्ती या करुणेनं समाजापुढे असलेल्या दुःखाच्या या सगळ्या प्रसंगामध्ये एकमेकांना ते मदत करतात, त्यांना सहज सामोरं जात आहेत. मग काही ठिकाणी डॉक्टर नर्सेस असतील ते त्यांचं स्वतःचं कर्तव्य अतिशय हसतमुखानं पार पाडत आहेत. दुसऱ्या बाजूला आपले पोलीस बांधव असतील ते त्यांचं कायद्याचं रक्षण करणे, सुव्यवस्था करण्याची कामगिरी तर पार पाडतातच आहे. परंतु आपण समाज माध्यमातून व्हिडिओ देखील बघितले की एका वृद्ध व्यक्तीला त्याच्या वाढदिवसादिवशी ज्या वेळेला आपल्या पोलीस बांधवांनी तो केक नेऊन दिला त्यावेळेला त्या वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू जे घळाघळा बाहेर पडले, तो व्हिडिओ देखील आपण सगळ्यांनी बघितला असेल. आणि हे केव्हा होतं तर ते करुणेच्या भावाच्या आधारावरती होतं. अशाच प्रकारचा व्हिडिओ आपण बघितला की एक परिचारिका नर्स आपली 20-21 दिवसाची ड्युटी संपवून ज्या वेळेला ती तिच्या सोसायटीमध्ये येते त्यावेळेला तिच्या सोसायटीमधल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन टाळ्या वाजवून थाळी वाजवून तिच्यावरती फुलांचा वर्षाव करून ज्यावेळेला तिचं स्वागत केलं त्यावेळेला तिच्या लक्षात असं आलं की 20 दिवस मी रुग्णालयात होते पण मी एकटी नव्हते. या सोसायटी व बांधवांचा साथ माझ्याबरोबर होती, ते मनानं माझ्याबरोबरच होते. आणि हा बरोबर असण्याचा भाव हा सर्व संकटांच्या मधून आपल्याला निश्चितपणे बाहेर काढू शकतो. त्यामुळे या करुणेचा अनुभव आपण सगळे तो या संकट काळामध्ये ती करुणा आपण बळकट करूयात, आपलं कर्तव्याची आपण जाणीव ठेवूयात आणि या संकटाला आपण एक दिलानं सामोरं जाऊयात. हा बुद्ध पौर्णिमेचा महत्त्वाचा संदेश आपण सगळ्यांनी ग्रहण करूयात आणि या ग्रहण केलेल्या संदेशाच्या आधारावरती आपण निश्चितपणे या संकटात तर पार पडूच, परंतु जगापुढे जे मोठे मोठे प्रश्न अकराळ विकराळ स्वरूप करून उभे आहेत त्या प्रश्नांच्या वरती देखील एक चांगलं उत्तर, चांगलं त्या प्रश्नांचं समाधान करण्याची क्षमता तथागत गौतम बुद्धांच्या विचारात आहेत. हे आपण जाणून घेऊयात आणि त्यांची आठवण ठेवत ठेवत आपल्या आयुष्यामध्ये या सर्व शिकवणुकीचं आचरण करण्याचा प्रयत्न करूयात ही विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना धन्यवाद.